दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोल्डन डे स्कूल तर्फे ओझर मीग येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. पाहुयात संपूर्ण वृत्त. गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल तर्फे निफाड तालुक्यातील ओझर मीग येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. यात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेचे 3 टप्प्यात आयोजन करण्यात आले होते. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा प्रकारे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला भारतीय वायुदलाचे सेवानिवृत्त मेजर चहल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी घडवण्याकरता शालेय शिक्षणासोबतच खेळालाही तितकंच प्राधान्य देणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीकरता खेळही तितकाच महत्त्वाचा असतो. आज गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसापासून वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून मिनी मॅरेथॉन येथे भरवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शाळेचे गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूलचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशासाठी ही मिनी मॅरेथॉन भरवली होती. तर काय सांगाल, कशासाठी मिनी मॅरेथॉन भरवली होती आणि नेमके कशी आपण यासाठी प्रयत्न केले? गोल्डन डेज यूनिवर्सल स्कूल स्पोर्ट्स एक्टिविटीज़ के लिए, एकेडमिक के लिए आसपास के पूरे 10-15 किलोमीटर में जाना जाता है. उसके लिए हम काफ़ी मेहनत करते हैं. हर एक एक्टिविटी में बच्चे पार्टिसिपेट करें, इसकी कोशिश की जाती है. मेरा ये मानना था कि इस साल कुछ अलग किया जाए और बच्चों की भी, पेरेंट्स की काफ़ी डिमांड थी कि सर एक मैराथन आप कराएं. तो इस साल हमने ये मिनी मैराथन का आयोजन किया है. ओके. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना या मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन कसं वाटलंय. काय सांगाल ताई, तुला कसं वाटलं या मिनी मॅरेथॉनमध्ये? आम्हाला मॅरेथॉनमध्ये पळून खूप छान वाटलं. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या मॅरेथॉनमध्ये त्यांना भाग घेऊन कसं वाटलंय. काय सांगशील दादा, कसं वाटलं? इट वॉज अ वेरी प्लेजर फॉर अस. हमें बहुत मज़ा आया और हम थैंक यू कहना चाहते हैं हमारे प्रिंसिपल मैम को और रिस्पेक्टेड डायरेक्टर मैम और चौधरी सर को. Marathon is conducted 2023 and we'll see more marathons upcoming in the next year and it will go on till any year. The school will continue this celebration as an award for children and an opportunity for other kids. We want to thank our chairman sir for conducting this marathon and everyone has participated very well and we enjoyed also. ये एक बहुत अच्छा मैराथन था. बहुत सारे 5th क्लास से लेके 10वीं कक्षा तक सारे बच्चों ने पार्टिसिपेट किया था. The marathon was fun. There was plenty of water that was provided and the staff worked excellently. I would like to thank the school, our chief guest and our director for this opportunity to showcase our talent. थँक्यू. मॅरेथॉन दुर्गा माता मंदिरापासून HAL गेट, गडाख कॉर्नर, सायखेडा फाटा या मार्गे काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष हरबीर चौधरी, संचालिका श्रीमती शानू चौधरी, मुख्याध्यापिका के श्रीदेवी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी पालकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रथमच गोल्डन डेजने हे मिनी मॅरेथॉन स्थापित केलं होतं आणि अतिशय सुंदर पालकांचाही याला प्रतिसाद होता, विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद होता. दक्ष न्यूजसाठी संतोष विधाते, ओझरमी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आज सकाळी धाड टाकण्यात आली. यात सुमारे 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आल्याने राजकीय वातावरणाला चांगलेच उधाण आले. दरम्यान बेनामी संपत्ती आढळून आल्याने नाशिकमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहरात विविध ठिकाणी महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर धाड टाकली असता जवळपास 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आली. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. यामुळे नाशिक येथे भाजप महिला आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय. नाशिकच्या रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, सिडको येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नेते मालामाल आणि जनता फटेहाल अशा घोषणा देत खासदार धीरज साहू यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. दरम्यान काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर धाड टाकली असता जवळपास 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आल्याने महिला आघाडी आक्रमक दिसून आली. हिरेन साहू यांच्याकडे आजच्या सकाळच्या बातम्यांपर्यंत 345 कोटी ही बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे. ते काँग्रेसचे 3 वेळेस खासदार होते. झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये, ज्या राज्याची अवस्था ही अतिशय बिकट आहे, त्या राज्यामध्ये एवढा पैसा येतो कुठून? आम्हाला असं वाटतं की हा पैसा ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाची रक्कम ते सांभाळत होते आणि खऱ्या अर्थाने ते पैशाचा महापूर त्यांच्याकडे जो सापडलेला आहे, तर मला वाटतं की ह्या भ्रष्ट काँग्रेसने लोकांच्या घशातला पैसा काढून स्वतःच्या खिशात घातलेला आहे आणि देशोघडीला लावलेला आहे. त्यांनी आतापर्यंत विकासाचे कोणतेही कामं न करता फक्त आपले खिसे भरणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे. ह्या 345 कोटी रुपये जेव्हा कॅश स्वरूपामध्ये एखाद्या खासदाराकडे सापडतात, तर मला असं वाटतं की हे देशाचा दुर्दैव आहे आणि देशाला म्हणजे आपण तो की विकासाच्या खाईत न नेता, विकासासोबत न नेतात म्हणजे अगदी देशजोडीला लावण्याचं काम काँग्रेस हे करत आहे. मला वाटतं की काँग्रेस जेव्हा झारखंडमध्ये मला वाटतं की 2024च्या निवडणुकींसाठी हा पैसा त्यांनी जमा केला होता का, ही सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे. आणि जेव्हा जनतेचे प्रश्न न उचलता अशा प्रकारचा पैसा जेव्हा एखादा पक्ष गोळा करत असेल, तर त्या पक्षावरती जनतेने कितपत विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत त्यांना निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. मोदींनी खऱ्या अर्थाने देश सफाई करणं किंवा देशाचं क्लिनिंग करणं, ह्या लोकांना म्हणजे राज्यातनं 3 राज्यांच्या निवडणुकामध्ये दिसतं आहे की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये जेव्हा मोदी निवडून आले तर हे लोकांपर्यंत पोहोचलेल्या योजनांचं यश आहे. आणि हिरेन साहू यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी देखील केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनमाडमध्ये सभा घेतली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी आमदार सुहास कांदेंचा चांगलाच समाचार घेतलाय. तसेच सभेसाठी परवानगी नाकारणाऱ्या प्रशासनालाही त्यांनी चांगलेच धाऱ्यावर धरले. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मनमाडमध्ये सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची मशाल रॅली काढून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान सुषमा अंधारे यांच्या सभेला प्रशासनाने वाहतुकीचे कारण देत परवानगी नाकारली होती. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ही सभा पार पडली. तसेच या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी आमदार सुहास कांदेंचा चांगलाच समाचार घेतलाय. ज्यांना माणसाचा विटाळ होतो त्यांना जनतेने निवडून कसे दिले, जनतेच्या दरबारात जात जनता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवणार, अशा शब्दात विरोधक आणि आमदार सुहास कांदेंवर सुषमा अंधारेंनी घणाघाती टीका केली आहे. तुम्ही सरकारचा पगार घेता का सुहास कांदेचा पगार घेता?
गोमूत्रानं काहीतरी धुवायचंय रस्ता बिस्ता. खायला कामाला आहे कडे गोमूत्रानं रस्ता धुवायचा म्हणल्यावर. आता हे जर गोमूत्रानं रस्ता धुवायचा आहे म्हणजे विटाळ झाला, बरोबर आहे काय? गोमूत्रानं रस्ता धुवायचा म्हणजे विटाळ झाला. बरं, बाया कोण आणल्या? कुणाच्या बाया आणल्या? म्हणजे काय आहे माहिती का, 200 रुपयानं माणसं जमवली की ती जास्त पुढे येत नाही. अजून एक 100 रुपये जास्त द्यायला पाहिजे. आपलं एवढंच म्हणणं, बाकी काय. सुहासराव इथून पुढे जरा लक्षात ठेवा की जरा 100 रुपये जास्त देत चला, म्हणजे माणसं नीट पुढे येतील. मला काहीच बोलायचं नव्हतं बरं का या विषयावर, अजिबात बोलायची इच्छा नव्हती. सुहास कांदेसारख्या असल्या काही माणसांवर आम्हाला अजिबात बोलायला आवडत. आपण लय काहीतरी वेगळा डोक्यात विचार ठेवून आलो होतो, पण मला माहितीच नाही की ते एवढं घाबरलेलं आहे म्हणून. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इंदिरानगर परिसरातून एक अपघाताची घटना उघडकीस आली आहे. मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने गाडी थेट पोलवर जाऊन धडकली आहे. पाहुयात संपूर्ण बातमी. नाशिकमध्ये सध्या अपघाताचे सत्र वाढताना दिसून येत आहे. शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी नाशिकच्या इंदिरानगर भागातील गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ एक भीषण अपघात झालाय. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट पोलवर जाऊन धडकली. दरम्यान चालक हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने हा अपघात झाला असल्याने शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अखिल भारतीय महानुभाव संमेलन श्री भगवद्गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 20, 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुजरात येथील कपराडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र तसेच गुजरातमधील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली आहे. अखिल भारतीय महानुभाव संमेलन श्री भगवत गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 20, 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी गुजरात येथील वाळविहीर, जिल्हा वलसाड, तालुका कपराडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भारती पवार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 20, 21, 22 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय मानव पंथाचं संमेलन गुजरात राज्य, वलसाड जिल्हा, कपराडा तालुका, वाळवीर या गावी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. हा कार्यक्रमाला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, गुजरात राज्याचे भाजपचे अध्यक्ष CR पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ साहेब आणि हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष शरदजी डोले साहेब आणि गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. आयोजक मी स्वतः दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, आमदार जितूबाई चौधरी, आमदार सुनीलजी भुसारा, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाशजी नन्नावरे आणि राजेंद्रजी जायभावे तसेच सर्व भारतातील मानव पंथाचे साधू, संत, महंत, तपस्विनी, वासनिक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो. हा कार्यक्रम परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींचा गुजरात राज्यामध्ये भरोच या ठिकाणी जे जन्म ठिकाण आहे श्री चक्रधर स्वामींचं ते आपल्या ताब्यात मिळावं हा आमचा मुख्य हेतू आहे. त्यातली त्यात आदिवासी बंधू भगिनींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवपंथ जो स्वीकारला आहे, सप्तव्यसनापासून राहण्याचं जे मोठं काम आदिवासी भागामध्ये पालघर जिल्हा असेल, डांग जिल्हा असेल, वलसाड जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातील मग त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा ह्या भागातील आदिवासी भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांप्रदायिक पंथ असेल किंवा मानव पंथ असेल, आदिवासी बंधूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेला आहे. ही खूप गरीब मंडळी आहे आणि या गरीब आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ही सर्व मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री आल्यावर त्या भागाचा राहिलेला विकाससुद्धा होईल आणि मानव पंथाचाही विकास होईल, मानव पंथाचं धर्माचं कार्य पुढं जाईल या हेतूने खरा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला खात्री आहे जे परब्रह्म श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहेत, जे साधुसंत मंडळी आहे, ही निश्चितपणे भारतातून, नाशिक जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. सर्व साधुसंतांनी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही सर्व साथी आयोजकांनी प्रयत्न केलेले आहेत. आमच्याबरोबर 51 जे आमचे सद्भक्त आहेत, ती संमेलन समिती आहे, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांनी आपण उपस्थित राहावं असं मी नम्र निवेदन करतो. सगळ्यांना दंडवत प्रणाम करतो. अखिल भारतीय महानुभाव परिषद राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील, माजी आमदार जितूभाई चौधरी, गुजरात राज्य, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार सुनील भुसारा, दत्ताजी गायकवाड, प्रकाश ननावरे, राजेंद्र जायभावे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या कांदा प्रश्न चांगलाच पेटलाय. कांदा निर्यात बंदीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे व शेतकऱ्यांतर्फे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नाशिक येथील घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अशोक स्तंभावरच अडवल्याने शेतकऱ्यांनी सुमारे 2 तास अशोक स्तंभावर ठिय्या आंदोलन केले. कांदा निर्यात बंदीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घरावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा अशोक स्तंभ येथे रोखल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून आलं. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड पासून सुरू झालेला मोर्चा नाशिकमध्ये धडकला. यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घरी जाऊ द्या, अन्यथा त्यांना या ठिकाणी बोलवा असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी रविवार कारंजा अशोक स्तंभ मार्गावर वाहतूक खोळंबल्याचे दिसून आले. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी देखील केली. सांगतो, जर पुढे नाफेड लॉन्च करणार असाल तर मुर्दा गणेश निंबाळकर पाडील, खरोखर पाडील, 302च्या कलमात राहून पाडील. कसा माझ्यावर 302 दाखल होतो तेही बघू द्या. आमच्यावर रोज 302 करणारे साल्यांनो तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी हत्यारं चालवताना मी नाफेडच्या अधिकाऱ्याचा मुर्दा पाडणार म्हणजे पाडणार, जर आमची निर्यात बंदी उठवली नाही हे लक्षात ठेवा. आणि त्या नाफेडच्या अधिकाऱ्याला लॉन्च करणाऱ्या पुढाऱ्याचा मुर्दा तुम्हाला पाडायचा मतदान. तुम्ही विसरून जाता की तुमच्या सगळ्यांच्या पुढे जे धोरण तुमच्या सभेतून सांगितले जातात ते धोरण म्हणजे तुमचे मरण आहे. आणि तुमच्याकडे कुठला बायोडाटा नाही, तुमचा गावाचा तुमच्याकडे बायोडाटा नाही. त्यामुळे कोणी यावं तुमचे ठोकावं आणि येऊन जाऊन तुम्ही आंदोलनाला उभं राहावं, रस्ता लॉक करावा, निष्पाप असलेल्या लोकांना वेटिंगला धरावं. आणि जे पापी आहेत त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या त्या वातानुकूलित रूम मध्ये सरकारी यंत्रणांमध्ये जे तुमच्या मतातून निर्माण झाले त्या यंत्रणेच्या सुरक्षिततेत बसावं. त्याचं उत्तम उदाहरण हेच आहे, पाहून घ्या. तुमच्या मताने तयार झालेली सुरक्षा ही पुढे उभी आहे. तुमच्याच मताची सुरक्षा आहे. जा बरं तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पवाराची इथं आपण जातोय म्हणावं, हे येथील काढवे त्याच पवाराची इथं ते चाललोय आपण ना. ज्या पवारांना पावर तुमच्या मतात आली आपण मग आपल्याला आमचीच पावर यालाच म्हणत्या बुमरँग, आपल्याच मताचं आपल्यावरच बुमरँग. ताईंनी 19च्या मतदानाच्या टायमाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल माझ्या पाठी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहील. माझ्या घरी कधी तरी येत नाही तोपर्यंत लगेच आमच्याकडे निर्यात बंदी केली. ती निर्यात बंदी नाही, ती चूल बंदी झाली आमच्यासाठी. मग आम्हाला ह्या भावना लोकशाही पद्धतीनं आमच्या घरापर्यंत गेल्याशिवाय त्या संसदेच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचतील त्याचा दुसरा मार्ग नाही ना आमच्याकडे. दिल्लीला जाणं सोपं नाही आहे. म्हणून घरातून बाहेर निघायची मोताज झाली आहे. आणि तुम्ही लोक जर आमच्यासाठी सगळे म्हणतात शेतकऱ्याचीच पोरं आहोत, सगळ्यांनी फोनवरती तेच बोललंय. विनंती आहे आम्हाला, जाऊ दे, आमचा मार्ग मोकळा. आम्ही ताईंना त्रास द्यायला नाही चालू, ते आमच्या बहीण आहेत, आमच्या नैतिक बहीण आहेत आणि कायदेशीर बहीण आहेत, कायदेशीर मायबाप आहेत ते आमच्या. संसदेनं ऐका आता की तुम्ही खासगी निवासस्थानावर जाऊ शकत नाही, त्यांचं ते सरकारी कार्यालय इकडून जाऊ. आणि जर कलेक्टरकडे तुम्ही जे निवेदन देणार ते केंद्राला जाणार आहे. कलेक्टरला मोजत नाही असं, कलेक्टरला मोजत नाही असं सगळ्यांनी सांगितलं. मग त्या कलेक्टर साहेबांचा जर त्या ठिकाणी अवमान होतोय, त्यांना कोणी मोजत नाही. माझ्याकडे लेखी आदेश आहे, पेपरला त्यांनी स्वतःच दिले ना, ते स्वतःच प्रयत्न करतायत ना. नाही 1 मिनिट, बाजार समित्या बंद आहेत, कांद्याला एवढी ढीर फुटली आहे, कांद्याला एवढी ढीर फुटलेली आहे, बाजार समित्या बंद आहेत. मग ते कांद्याने करायचं काय आम्ही? तुमच्या नंतरच्या सगळ्या प्रोसेस नंतर 8 दिवसानं तो जो शेतकरी आहे तो मरून जाईल, तो मेल्यानंतर काय होईल? म्हणजे या सगळ्या कटोऱ्यातून एक जरी आत्महत्या आली तर आपल्या सगळ्यांचं फेल्युअर आहे ना. त्या मुली बहिणीचे लग्न होणार भविष्यात, त्यांचे पैसे कोण देणार? तर आम्ही सनदशीर मार्गाने चाललोय. तुम्हाला असं काय वाटतंय का हा कायदेशीर मार्ग नाहीये? आम्हाला तिकडे जावंच लागेल. असं नाही, जाऊ द्या आम्हाला. कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात आली नाही तर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. माजी महापौर दशरथ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय. विविध सामाजिक उपक्रम राबवून दशरथ पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. यावेळी विजेत्यांना भरघोस अशा बक्षिसांचे वाटप देखील करण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस संपन्न झालाय.
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके व विश्वासू व्यक्तिमत्व नाशिक नगरीचे शिल्पकार कर्तव्यदक्ष माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल सातपूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरम्यान दशरथ अप्पा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त गंगापूर गावातील दत्त मंदिर, कालिका माता व गणपती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करून नाशिककरांसाठी आशीर्वाद मागितले. तसेच सातपूर जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. जलतरण तलाव स्पर्धेतील विजेत्यांना माजी महापौर दशरथ पाटील यांच्या हस्ते सायकल व भरघोस बक्षिसे वाटप करण्यात आले. विविध मान्यवरांनी यावेळी दशरथ पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी श्रीकृष्ण मंदिर, शिवाजीनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा व संदेश दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ॲडव्होकेट बाळासाहेब वाजे इगतपुरी सिनियर कोर्ट, तसंच बागायती संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, तसंच ज्ञानेश्वर गोडसे सिनियर संघाचे अध्यक्ष कताळे सर, तसंच माजी मोगल सर यांचं पण स्वागत करतो. कांडेकर ताईंचं पण स्वागत करतो. गायकर ताईंचं स्वागत करतो. PK जाधव यांचं पण स्वागत करतो. गिरासे काकांचं पण स्वागत करतो. उपस्थित सगळे माझे माता बहिणींनो आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्या मित्रपरिवारांचं स्वागत करतो मी. आज आपणचा वाढदिवस हा निमित्त आहे. सांगण्याचं कारण एकच आहे, गेल्या महापौर असताना जो कुंभमेळा आपणनी पूर्ण देशामध्ये गाजवला, किमान 68 कोटीमध्ये तो कुंभमेळा साजरा केला. नवीन शहरातले सगळे लिंक रोड, जलतरण असेल, उड्डाणपूल असतील, हे सगळा विकास त्या काळात केला. त्याच्यात महापालिका गहाण होती, ती पण सोडवली. शहरातले आपण एक असा आवाज शहराला दिला होता की खड्डे दाखवा आणि 100 रुपये मिळवा. पण आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की शहरामध्ये जिथं जाऊ तिथं खड्डे. आणि आज सगळ्यांचं म्हणणं तेच आहे का आपा तुम्ही शहराचं नेतृत्व परत एक नवीन ऊर्जाने करा, असा आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे. महापालिका निवडणूक ही पुढे अजून, ते मला काय बोलायचं मी ते त्यावेळेस बोलेल. आज आप्पा पूर्ण शहराचा आणि जिल्ह्याचा सगळ्या संदर्भात बोलतील. धन्यवाद. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मान्यवरांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. 15 वर्षात आलेली याची जबाबदारी घ्यायची कोण घेणार आहे याची जबाबदारी? आज तुम्ही सगळे शेतकरी बागायतदार संघ तात्या असेल, तुम्ही सगळे शेतकरी असेल, कांद्याचे भाव पडले तरी भांडतात, द्राक्षाचं नुकसान झालं तरी भांडतात. सगळी पिकं, गहू असेल तो गहू सोंगायचे वेळेस पाऊस पडतो ते जातं. हे नुकसान ज्यावेळेस होतं त्यावेळेस सदाशिव दादांना जागा द्या. माजी नगरसेवक सदाशिव दादा माळी यांना देखील माझी खुर्ची घ्या दादा. कारण काही लोक आहे भावाने खुर्ची दिली तर लुटून खातात. तुम्ही बसा. मी आपणच्या सगळ्यांची माफी मागतो. माझ्या ऑपरेशन झालं होतं या हॉस्पिटलमध्ये जाऊ. आता तुमचं BP लो होणार नाही, तर रामाच्या नगरीत दशरथ भाषण करतो, त्यामुळे काळजी करू नका.
आणि म्हणून अशा सगळी उदाहरणं देताना जी माणसं सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात त्या गावामध्ये संस्कार आणि शांततेचा जन्म होतो, आणि जी माणसं दहशत माजून पुढे चालतात त्या गावात शांततेचा कधीच दिवा नीट जळत नाही. तो प्रतिष्ठेचा जळतो, तो व्यवस्थेचा टिकत नाही. आणि म्हणून 15 वर्ष नेतृत्वहीन ही म्हणण्याचं कारण, मला एक सांगा, नवीन एक MIDC मध्ये कंपनी आली का मोठी, तीच आमची जर वासाळी शिवारीतली जमीन 600 एकर मध्ये झालं असतं तर चाकणला 700 एकर महिंद्रा पडून गेली नसती. महिंद्रा गेल्यामुळे आमच्या 1 लाख मुलांचा बेरोजगार निघून गेला. आज तुम्ही पहा, IT क्षेत्र निवडणूक लागली, माणिक तात्या, सुरेश अण्णा पाटील बघा, 2004 ची निवडणूक होती, 4च्या अगोदर काय होतं, IT क्षेत्र येणार. आलं का हो? नाही आलं. 2009 ची लागली, IT क्षेत्र येणार. आलं का हो? 2014 ची लागली, IT क्षेत्र येणार. लागली का हो? 2019 सांगितली ना, आता 2024 ची. तो आपला प्रसिद्ध बहादूर आपला खासदार कधी म्हणतो रेल्वेची चाकं आली, कधी म्हणतो रेल्वेचा डबा आला, कधी म्हणतो आता तिकडे राजूर बावल्यामध्ये झालं 100 एकर. अरे बाबा, अजून भूसंपादन करायची आहे. भूसंपादन शेतकऱ्यांच्या आई वडिलांनी एक गुंठा राखून ठेवलेली असती, तिचा जर कोण देईल, त्याचा भूसंपादन कधी होईल. पण झालं 100 एकर, अख्ख्या पेपरमध्ये बातम्या, 100 एकर मध्ये IT क्षेत्र येणार. म्हणजे मला मोजा तुम्ही, 2004, 2009, 2014, 2019, 2024, म्हणजे ते मुलं म्हातारे झाले. हे 25 वर्ष निघून गेलं आणि त्यांचं वय 21 होतं, 46. आता ते मुलं कुठं गेली? कोण गेलं बँगलोरला, कोण गेलं पुण्याला, कोण जातं मुंबईला, कोण गेलं अहमदाबादला. म्हणजे झोका दिला बाळाला, आणि लग्न झाल्यावर तो कुठे गेला बिचारा? नोकरी शोधायला दुसऱ्या राज्यांमध्ये. का नाशिकच्या लोकांनी भाषणं करावी जाऊन मुंबईमध्ये? अहो, मुंबईत भाषणं करताना तुम्ही रोजगार काय दिला सांगा, आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात काय प्रश्न उचलला सांगा, आमच्या शहराला काय वैभव प्राप्त करून दिलं सांगा. काही दिलं नाही. आणि मग तुम्ही म्हणाल तुम्ही काय दिलं दशरथ पाटील? होय, मी दिलं. मी 2002 ते 2005 3 वर्ष तुमचं सगळ्यांचं नाशिकचं नेतृत्व केलं. तुमच्यावरती करवाढ लादली नाही, घरपट्टी, पाणीपट्टी, मलजल काही लावलं नाही. तुमच्यातला जे फकीर, तो फकीर 2018 मध्ये त्यांनी घरपट्टी पाणीपट्टी वाढवायला प्रस्ताव दिला. तो महापालिकेत आपण आणून निवडणूक लागेल त्यावेळेस ग्रामीण भागाच्या मतदाराने, सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला साथ दिलेली. राजकीय पुढाऱ्यांनी किती साथ दिली हे मला नाही माहिती, पण ग्रामीण भागाच्या खऱ्या मतदारांनी आपल्याला साथ दिलेली. ती उमेदवारी आप्पा, तुम्हाला आता हा संदेश, तुम्ही जे काही कार्यक्रम करताय, मी जिथं जिथं असतो ते सगळे आप्पांना सारखे म्हणत असता का आप्पा तुम्ही काहीतरी लक्ष घालावं इकडं. राजकारणाचं आता कसं चाललेलं आहे, तुम्ही होते तोपर्यंत कसं होतं, तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला असे लोक स्वतःहून आप्पाला सांगत असता. आणि आता आप्पा त्या तयारीला बहुतेक आता आहेच 90% तरी, असं मी म्हणतो. आता आप्पा त्यांची भूमिका स्पष्ट करतील, मला माहीत नाही, पण आप्पा ही गरज आहे चांगल्या माणसांची राजकारणामध्ये. लोकांना विकास हवा आहे. लोकांना राजकारणी कसं असण्यापेक्षा कोण विकासाचे कामं करेल आणि विकास कसं आपलं शहर पुढं जाईल किंवा मतदारसंघ कसं पुढं जाईल याच्यासाठी लोकांना कामांची गरज असते. आणि निश्चितच तुमच्या रूपाने आप्पा येणारी तुमची जी काही भूमिका असेल ती तुम्ही आता जाहीर करणारच आहे. पण नक्कीच त्याच्यातून जसं तुम्ही नाशिक महानगरीचं महापौर असताना जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा मी निश्चित सांगतो आप्पा त्याच्यापेक्षा डबल काम, दुपटीनं काम करून आप्पा निश्चितच मतदारसंघावरती कुठलेही असेल तर त्या मतदारसंघामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची पद्धत ही पहिल्यापासून आहे. शिस्त पण एकदम, म्हणजे मी तुम्हाला मगाशी अजितदादाचं उदाहरण दिलं, शिस्त पण एकदम तशीच.
एकदम काम करायचं तर एकदम झोकून देऊन आणि सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपणचं काम चालू असतं. त्यावेळेस त्यांची कारकीर्द म्हणूनच पूर्ण राज्यात गाजलेली. अनेक महापौर होऊन गेले. कोणाचं नाव निघालं? नाशिक नगरीचे महापौर म्हणून आपण आजही लक्षात ठेवलं जातं. त्याचं कारण काय? त्याचं कारण फक्त काम आहे. आप्पा सकाळी कधी निघायचे, रात्री कधी घरी. आदरणीय आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या संदेश दिनानिमित्त इथे उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज आप्पांचा वाढदिवस आपण अतिशय आनंदात साजरा करत आहोत. आप्पा हे आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेलं एक कसदार नेतृत्व आहे, ज्यांनी महापौरपदाच्या काळामध्ये सिंहस्थामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास केला. हे आपण स्वतः पाहिलेलं आहे. आपणच्या वाढदिवसासाठी सर्व आलात. मी आपला सर्वांचा ऋणी राहील आणि मी आपणना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. बंधू आणि भगिनींनो, हा वाढदिवस नसून नुसताच वाढदिवस नसून आज संदेश दिन आहे आणि त्या निमित्ताने आप्पांचा संदेश आपल्यापर्यंत पोचवायचा आहे आणि तो आपल्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात तो पोचला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. बंधू आणि भगिनींनो, आज सर्वप्रथम जागतिक मानवी हक्क दिन आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं प्रथमतः मी आप्पांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. बंधू आणि भगिनींनो, वयोवृद्ध माणसांमध्ये आल्यानंतर त्यांच्यासारख्या गप्पा मारतात, विकास कामामध्ये लक्ष देतात, आलेले कामं तत्परतेने सोडवतात. असं एक व्यक्तिमत्व हे आप्पासाहेब आपल्यामध्ये आहेत आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अपेक्षा करणं काही वाईट नाही असं माझं मत या ठिकाणी व्यक्तिगत मी मानतो. आणि निश्चितपणे या ठिकाणी त्यांनी पुढचे पावलं उचलावेत अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना परत एकदा आमच्या बोरस्ते परिवाराच्या वतीनं, निफाड तालुक्याच्या वतीनं, नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीनं भावपूर्ण या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. सेवक आणि राजकारणी तात्यासाहेब बोरस्ते आज यांची उपस्थिती लाभलेली आहे. तसेच स्टेजवर उपस्थित गिरासे साहेब असतील, जाधव साहेब असतील, खातळे साहेब असतील, ज्ञानेश्वर पाटील आहेत, द्राक्ष बागायतदार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास पाटील भोसले आहेत, प्रेम पाटील आहेत आणि गायकर ताई आणि कांडेकर ताई आणि तसेच मोगल साहेब या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. बंधू आणि भगिनींनो, हे संदेश दिन म्हणजे हा अशा प्रकारचा आहे की आपण कुंभमेळ्याच्या वेळेला जेव्हा आप्पा महापौर होते त्यांनी जे कार्य केलेलं आहे आणि ते कार्य अजूनही आपल्या स्मरणात आहे. इतके वर्ष झाल्यानंतर देखील कार्य त्यांचं जे आहे ते आपल्या स्मरणात आहे आणि असंच कार्य जर करणारा माणूस आपल्याला पुढे भविष्यात येणाऱ्या काळात जर लाभला तर आपल्या नाशिक जिल्ह्याचा, नाशिक शहराचा देखील निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरता या प्रसंगी ज्येष्ठ वकील बाळासाहेब वाजे, माजी सभापती माणिक तात्या बोरस्ते, महाराष्ट्र बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे, माजी उद्यान निरीक्षक वसंतराव मोगल, माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, युवा उद्योजक प्रेमदादा पाटील, माजी सरपंच पी.के. जाधव, उद्योजक दिलीप गिरासे, डॉक्टर प्रिदेश मोगल, माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, समाजसेविका सविता गायकर, भागुजी पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, सुभाष गोलप, अभिजित गोधडे, जितू केदार, शंकर पाटील, नितीन पाटील, रोहित पाटील, महेंद्र शिंदे आणि हरिपाठ मित्रमंडळ गंगापूर गाव आणि शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सातपूर जलतरण तलाव या ठिकाणी सावरकर पूल जलतरण तलाव माजी व्यवस्थापक सोनकांबळे सर, रूपचंद काठे, महाव्यवस्थापक देशमुख मॅडम तसेच राजमाता जलतरण तलाव स्टाफ, भोसला मिलिटरी तलाव कर्मचारी,
तसेच सिडको जलतरण तलाव सुनंदा मॅडम व्यवस्थापक, बाळू नवले सर तसेच सातपूरचे जलतरण तलाव महेंद्र शिंदे ठाकरे सर, नवनाथ शिंदे, प्रशांत शिरोळे, सोमनाथ जेधे जलतरण सातपूर या ठिकाणी उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सातपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 7 तासात मोबाईल चोरांना जेरबंद केलाय. त्यामुळे सातपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतंय. एक 14 वर्षीय मुलगा शालेय कामासाठी दुकानात झेरॉक्स काढायला जात असताना 3 इसमांनी त्याच्या हातातून मोबाईलला हिसकून नेलं होतं. याचा छडा अवघ्या 7 तासात पोलिसांनी लावलाय. पाहुयात संपूर्ण बातमी. सातपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना सातपूर पोलिसांनी 7 तासात मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धर्मेंद्र सिन्हा यांचा मुलगा अंशु सिन्हा शालेय कामासाठी झेरॉक्स काढण्यासाठी जात होता. याच वेळी राखाडी रंगाची होंडा शाईन मोटरसायकलवर अंगात काळे जॅकेट परिधान केलेल्या 3 इसमांनी अंश याच्या हातातून 24,000 रुपये किमतीचा MI कंपनीचा फोन बळजबरीने चोरून नेला. यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहुल उदागे वय 23 वर्ष व प्रथम नरवडे वय 16 वर्ष या आरोपींना पोलिसांनी 7 तासात ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 24,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन व 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली. यामुळे सातपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 7/12/2023 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी धर्मेंद्र सिन्हा यांचा मुलगा रामबाबू पंडित यांच्या घरात राहणारा अंशु धर्मेंद्र सिन्हा वय 14 वर्ष हा त्याच्या शाळेच्या संदर्भाने मोबाईलमध्ये आलेल्या PDF झेरॉक्स दुकानातनं प्रिंट काढण्यासाठी जात असताना तो फोनवर बोलत होता आणि ते बोलत बोलत हा दुकानाकडे जात असताना मागून एक होंडा शाईन ही 2 व्हीलर आली. तिच्यावर 3 इसम बसलेले होते आणि त्यांनी त्याच्याजवळ येऊन त्याच्याजवळील मोबाईल हा जबरीने हिसकावून घेतला आणि त्या ठिकाणून त्यांनी पळ काढला. सदरचा मोबाईल हा 24,000चा होता आणि त्यानंतर सदर मुलगा हा घरी जाऊन वडिलांना सांगितलं. त्यानंतर ते आपल्याकडे आलेत. त्यानंतर आम्ही तात्काळ माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, त्यानंतर आमचे परिमंडळचे अधिकारी पोलीस उपायुक्त माननीय मोनिका राऊत मॅडम, डिव्हिजनचे अधिकारी आमचे ACP शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सूत्र फिरवली. त्या दरम्यान आम्ही तपास पथकाचे आमचे PSI वाघ साहेब व तपास पथकातील अंमलदार यांना आम्ही सूचना दिल्या व त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले. त्यावरून त्यांनी तात्काळ तपासाला सुरुवात करून पोलीस अंमलदार संभाजी जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली की सदरची जबरी चोरी ही ज्या इस्मांनी केलेली आहे त्यांचा तपास त्यांना लागलेला आहे. त्यानंतर सदरची टीम ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी 2 इस्मांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक चोरीस गेलेला मोबाईल व त्यांचे 2 व्हीलर वाहन त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्यामध्ये त्यांनी राहुल राजू उदागे वय 23 वर्ष राहणार साळवेमळा गंगापूर नाशिक याला ताब्यात घेतलं. तसेच एक सोबत विधी संघर्षित बालक आहे त्याला देखील यांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून मोबाईल व 2 व्हीलर ही हस्तगत करण्यात आलेली आहे. एकूण 94,000चा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला असून सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदरचा जो गुन्हा उघडकीस आणलेला आहे हा आमचे पोलीस अंमलदार यांची अशी उल्लेखनीय कामगिरी आहे. संभाजी जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी आहे आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी या संदर्भाने आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी बाळासाहेब वाघ, अनिल आहेर, दीपक खरपडे, संभाजी जाधव, अनंता महाले, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ यांनी केली. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोल्डन डे स्कूल तर्फे ओझर मिग येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. पाहुयात संपूर्ण वृत्त. गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल तर्फे निफाड तालुक्यातील ओझर मिग येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. यात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेचे 3 टप्प्यात आयोजन करण्यात आले होते. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा प्रकारे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला भारतीय वायुदलाचे सेवानिवृत्त मेजर चहेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी घडवण्याकरता शालेय शिक्षणासोबतच खेळालाही तितकंच प्राधान्य देणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीकरता खेळही तितकाच महत्त्वाचा असतो. आज गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसापासून वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून मिनी मॅरेथॉन येथे भरवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शाळेचे गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूलचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशासाठी ही मिनी मॅरेथॉन भरवली होती. तर काय सांगाल, कशासाठी मिनी मॅरेथॉन भरवली होती आणि नेमके कशी आपण यासाठी प्रयत्न केले? गोल्डन डेज यूनिवर्सल स्कूल स्पोर्ट्स एक्टिविटीज़ के लिए, एकेडमिक के लिए आसपास के पूरे 10-15 किलोमीटर में जाना जाता है. उसके लिए हम काफ़ी मेहनत करते हैं. हर एक एक्टिविटी में बच्चे पार्टिसिपेट करें, इसकी कोशिश की जाती है. मेरा ये मानना था कि इस साल कुछ अलग किया जाए और बच्चों की भी, पेरेंट्स की काफ़ी डिमांड थी कि सर एक मैराथन आप कराएं. तो इस साल हमने ये मिनी मैराथन का आयोजन किया है. ओके. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना या मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन कसं वाटलंय. काय सांगाल ताई, तुला कसं वाटलं या मिनी मॅरेथॉनमध्ये? आम्हाला मॅरेथॉनमध्ये पळून खूप छान वाटलं. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी.
आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या मॅरेथॉनमध्ये त्यांना भाग घेऊन कसं वाटलंय. काय सांगशील दादा, कसं वाटलं? इट वॉज अ वेरी प्लेजर फॉर अस. हमें बहुत मज़ा आया और हम थैंक यू कहना चाहते हैं हमारे प्रिंसिपल मैम को और रिस्पेक्टेड डायरेक्टर मैम और चौधरी सर को. Marathon is conducted 2023 and we'll see more marathons upcoming in the next year, and it will go on till any year. The school will continue this celebration as an award for children and an opportunity for other kids. We want to thank our chairman sir for conducting this marathon, and everyone has participated very well and we enjoyed also. ये एक बहुत अच्छा मैराथन था. बहुत सारे 5th क्लास से लेके 10वीं कक्षा तक सारे बच्चों ने पार्टिसिपेट किया था. The marathon was fun. There was plenty of water that was provided, and the staff worked excellently. I would like to thank the school, our chief guest, and our director for this opportunity to showcase our talent. थँक्यू. मॅरेथॉन दुर्गा माता मंदिरापासून HAL गेट, गडाख कॉर्नर, सायखेडा फाटा या मार्गे काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष हरबीर चौधरी, संचालिका श्रीमती शालू चौधरी, मुख्याध्यापिका के श्रीदेवी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी पालकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. प्रथमच गोल्डन डेजने हे मिनी मॅरेथॉन स्थापित केलं होतं आणि अतिशय सुंदर पालकांचाही याला प्रतिसाद होता, विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद होता. दक्ष न्यूजसाठी संतोष विधाते, ओझरमी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आज सकाळी धाड टाकण्यात आली. यात सुमारे 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आल्याने राजकीय वातावरणाला चांगलेच उधाण आले. दरम्यान बेनामी संपत्ती आढळून आल्याने नाशिकमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहरात विविध ठिकाणी महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर धाड टाकली असता जवळपास 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आली. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. यामुळे नाशिक येथे भाजप महिला आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय. नाशिकच्या रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, सिडको येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नेते मालामाल आणि जनता फटेहाल अशा घोषणा देत खासदार धीरज साहू यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. दरम्यान काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर धाड टाकली असता जवळपास 300 करोडची बेनामी संपत्ती आढळून आल्याने महिला आघाडी आक्रमक दिसून आली. खासदार हिरेन साहू यांच्याकडे आजच्या सकाळच्या बातम्यांपर्यंत 345 कोटी ही बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे. ते काँग्रेसचे 3 वेळेस खासदार होते. झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये, ज्या राज्याची अवस्था ही अतिशय बिकट आहे, त्या राज्यामध्ये एवढा पैसा येतो कुठून? आम्हाला असं वाटतं की हा पैसा ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाची रक्कम ते सांभाळत होते आणि खऱ्या अर्थाने ते पैशाचा महापूर त्यांच्याकडे जो सापडलेला आहे. तर मला वाटतं की ह्या भ्रष्ट काँग्रेसने लोकांच्या घशातला पैसा काढून स्वतःच्या खिशात घातलेला आहे आणि देशोघडीला लावलेला आहे. त्यांनी आतापर्यंत विकासाचे कोणतेही कामं न करता फक्त आपले खिसे भरणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे. ह्या 345 कोटी रुपये जेव्हा कॅश स्वरूपामध्ये एखाद्या खासदाराकडे सापडतात तर मला असं वाटतं की हे देशाचा दुर्दैव आहे आणि देशाला म्हणजे आपण तो की विकासाच्या खाईत न नेता, विकासासोबत न नेतात म्हणजे अगदी देशजोडीला लावण्याचं काम काँग्रेस हे करत आहे. मला वाटतं की काँग्रेस जेव्हा झारखंडमध्ये मला वाटतं की 2024च्या
निवडणुकींसाठी हा पैसा त्यांनी जमा केला होता का, ही सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे. आणि जेव्हा जनतेचे प्रश्न न उचलता अशा प्रकारचा पैसा जेव्हा एखादा पक्ष गोळा करत असेल तर त्या पक्षावरती जनतेने कितपत विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत त्यांना निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. मोदींनी खऱ्या अर्थाने देश सफाई करणं किंवा देशाचं क्लिनिंग करणं या लोकांना म्हणजे राज्यातनं 3 राज्यांच्या निवडणुकामध्ये दिसत आहे की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये जेव्हा मोदी निवडून आले तर हे लोकांपर्यंत पोहोचलेल्या योजनांचं यश आहे. आणि हिरेन साहू यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी देखील केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनमाडमध्ये सभा घेतली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी आमदार सुहास कांदेंचा चांगलाच समाचार घेतलाय. तसेच सभेसाठी परवानगी नाकारणाऱ्या प्रशासनालाही त्यांनी चांगलेच धाऱ्यावर धरले. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मनमाडमध्ये सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची मशाल रॅली काढून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान सुषमा अंधारे यांच्या सभेला प्रशासनाने वाहतुकीचे कारण देत परवानगी नाकारली होती. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ही सभा पार पडली. तसेच या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी आमदार सुहास कांदेंचा चांगलाच समाचार घेतलाय. ज्यांना माणसाचा विटाळ होतो त्यांना जनतेने निवडून कसे दिले, जनतेच्या दरबारात जात जनता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवणार, अशा शब्दात विरोधक आणि आमदार सुहास कांदेंवर सुषमा अंधारेंनी घणाघाती टीका केली आहे. तुम्ही सरकारचा पगार घेता का सुहास कांदेचा पगार घेता हे काय सांगितलं. मग मला अजून कोणीतरी म्हणलं बरं का, म्हणजे ते गोमूत्रानं काहीतरी धुवायचंय रस्ता बिस्ता. कामाला आहे गोमूत्रानं रस्ता धुवायचा म्हणल्यावर. आता हे जर गोमूत्रानं रस्ता धुवायचा आहे म्हणजे विटाळ झाला, बरोबर आहे काय. गोमूत्रानं रस्ता धुवायचा म्हणजे विटाळ झाला. बरं, बाया कोण आणल्या, कुणाच्या बाया आणल्या, म्हणजे काय आहे माहिती का, 200 रुपयानं माणसं जमवली की ती जास्त पुढे येत नाही. अजून एक 100 रुपये जास्त द्यायला पाहिजे. आपलं एवढंच म्हणणं, बाकी काय. सुहासराव इथून पुढे जरा लक्षात ठेवा की जरा 100 रुपये जास्त देत चला, म्हणजे माणसं नीट पुढे येतील. मला काहीच बोलायचं नव्हतं बरं का या विषयावर, अजिबात बोलायची इच्छा नव्हती. सुहास कांदे सारख्या असल्या काही माणसांवर आम्हाला अजिबात बोलायला आवडत. आपण लय काहीतरी वेगळा डोक्यात विचार ठेवून आलो होतो, पण मला माहितीच नाही की ते एवढं घाबरलेलं आहे म्हणून. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इंदिरानगर परिसरातून एक अपघाताची घटना उघडकीस आली आहे. मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने गाडी थेट पोलवर जाऊन धडकली आहे. पाहुयात संपूर्ण बातमी. नाशिकमध्ये सध्या अपघाताचे सत्र वाढताना दिसून येत आहे. शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी नाशिकच्या इंदिरानगर भागातील गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ एक भीषण अपघात झालाय. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट पोलवर जाऊन धडकली. दरम्यान चालक हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने हा अपघात झाला असल्याने शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.